तो तिला विहिरीमध्ये ढकलून देतो आणि त्यावेळेस विहिरीत पडल्यानंतर खाली जी मोटर असते त्या मोटरवरती तिचं डोकं आपटतं आणि त्यावेळेस डोक्याला मार लागतो आणि रक्ताचा तवंग त्या पाण्यावरती म्हणजे साठलेला असतो आणि तिची बॉडी खाली तळाशी जाऊन बसते आणि हा 1-1.5 तासाने शुद्धीवर येतो आणि शुद्धीवर आल्यावर त्याला झालेली घटना पुसट आठवते. मग तो विहिरीमध्ये डोकावून पाहतो आणि विहिरीमध्ये पाण्यावरती रक्ताचा तवंग आलेला असतो. मग त्यावेळेस परत मोठ्याने ओरडतो की माझी पत्नी विहिरीमध्ये पडली आहे, कोणीतरी वाचवा, असं म्हणून तो मोठ्याने ओरडतो. त्यावेळेस गावातले लोक जमा होतात. मग तिला विहिरीमधून काढतात. तिच्या डोक्याला मार लागलेला असतो. मग ते रक्त वाहत असतं. गावातली लोक तिच्या डोक्याला कपडा बांधतात आणि मग तिचं प्रेत त्यांच्या घरी घेऊन जातात आणि तिथे गावातले लोक सगळे जमा होतात आणि ते लेकरू शाळेतून 5च्या नंतर शाळेतून आलेलं असतं आणि तिच्या छोट्या छोट्या मैत्रिणी तिच्याबरोबर असतात. त्या मैत्रिणी तिला म्हणतात, अगं ये, तुझ्या घरासमोर बघ किती गर्दी झाली. तर ती म्हणते, अगं माझी आई आज सकाळी मामाकडे गेली होती, तर मला खाऊ घेऊन येणार होती आणि मामा पण आला असेल म्हणून शेजारच्या बायका आईला बघायला आल्या असतील, असं ती मैत्रिणीला सांगते. आणि मग पळत घरी येते आणि त्या लेकराला बघून गावातले सगळे लोक रडत असतात. मग एक जण त्या लेकराला घेऊन आईच्या तोंडापाशी घेऊन जाते आणि आईचा चेहरा राहिलेला नसतो, कारण विहिरीमध्ये त्या मोटरचा मार लागल्यामुळे चेहरा पूर्ण खराब झालेला असतो. मग ती आईला म्हणते, आई उठ ना ग आई, का अशी झोपलीस तू. मग एक जण म्हणते की तुझी आई आता कधी उठणार नाही. मग ती म्हणते, नाही हो काकू, माझी आई रोज सकाळी लवकर उठते आणि मला पण उठवते, उठेल ती, असं ती सगळ्यांना म्हणते. आणि आईला म्हणते, उठ ना ग आई, का अशी झोपलीस तू, मला तू पावडरीचा डबा आणणार होतीस ना आणि खाऊ पण घेऊन येणार होतीस आणि मामा कुठे, मामा पण येणार होता. आणि असं म्हणून ती आईला जोराजोरात हलवून उठवत असते. आणि त्या लेकरामुळं आई कितीही वाईट परिस्थिती आली तरी पण लेकरासाठी आई कधी वाईट पाऊल उचलत नाही त्या लेकराकडे बघून. हे निर्वाण सत्य आहे. मग शेजारी तिचे वडील बसलेले असतात. ते पण जोरात रडत असतात. त्यांना पूर्ण पश्चाताप झालेला असतो की आपण आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या पत्नीला मारून टाकलं या दारूमुळे. मग त्या गोष्टीचा त्याला फार पश्चाताप होत असतो. पण वेळ निघून गेलेली असते. मग काही वेळामध्ये तिची मैत होते आणि मग ते लेकरू हळूहळू 12-13 वर्षाचं होतं आणि ती बापाला छोट्या छोट्या भाकरी करून खायला घालते. मग त्या बापाने पण दुसरं लग्न केलं नाही. तो कधी माणसात गेला नाही. तो पूर्ण त्याला पश्चाताप होता की आपल्या सुंदर आणि सुशील पत्नीला आपण आपल्या स्वतःच्या हाताने मारून टाकलं. मग काही दिवसाने त्या मुलीचं लग्न होतं आणि गावातल्या बायका वाट लावायला आलेल्या असतात लग्नाच्या वेळेस. त्यावेळेस ती गावातल्या बायकांना सांगते की मी गेल्यानंतर माझ्या बाबांना जेवायला देत जा. कारण त्या लेकराला माहीत नसतं, त्या मुलीला माहीत नसतं की आपल्याच वडिलांनी आपल्या आईला स्वतःच्या हाताने मारून टाकलं, म्हणून आपली आई या जगामध्ये नाही, हे त्या मुलीला माहीत नसतं. आणि कारण काय होतं, दारूने ना पूर्ण संसार उद्ध्वस्त होतो.